एक्झाम्पल नंबर 2 खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. एक्झाम पॉईंट ऑफ बोर्ड व्ह्यूनं ज्यामध्ये आपल्याला एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी हा जो क्वेश्चन्स आहे हा येऊ शकतो. तर खूप इम्पॉर्टंट असा न्यूमेरिकल्स आहे शीटमधील. बघा क्वेश्चन काय दिला आहे. अ कॉपर स्पियर ऑफ 100 ग्राम मास इज हिटेड टू इट्स टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस and is released in a water of mass 195 gram and temperature is 20 डिग्री सेल्सिअस इन अ कॅलोरीमीटर. काय म्हणतो बघा, या ठिकाणी लेट सपोज हा एक कॉपर स्पियर आहे. ठीक आहे, कॉपरचा एक काय स्पियर आहे आणि या कॉपरच्या स्पियरचं जे मास आहे हे आहे 100 ग्राम. ओके, आणि याला हीट केलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअसवरती. ओके, आणि याची स्पेसिफिक हीट जी आहे ही आहे 0.1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ही कॉपरची आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर तर ती काय असेल 0.1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, हे झाली फर्स्ट कंडिशन. आता हा जो हीट केलेला जो काही कॉपरचा स्पियर आहे हा तुम्ही इन्सर्ट केला कशामध्ये, तर हा इन्सर्ट केला तुम्ही वॉटरमध्ये. समजा हे एक टँक आहे, यामध्ये वॉटर आहे. ओके, तर या वॉटरचं मास जे आहे किती आहे 195 kg आहे. 195 ग्राम आहे, सॉरी 195 काय ग्राम एवढं काय त्याचं मास आहे. कशाचं, वॉटरचं. बघा 195 ग्राम काय वॉटरचं मास आहे आणि त्याचं टेम्परेचर आहे हे 20 डिग्री सेल्सिअस इन कॉपर इन कॅलोरीमीटर. ओके, इफ अ मास ऑफ कॅलोरीमीटर इज 50 ग्राम व्हॉट विल द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर. त्याचबरोबर यामध्ये एक कॅलोरीमीटर आहे आणि त्या कॅलोरीमीटरचं मास जे आहे हे 50 ग्राम आहे. ओके, आणि 50 ग्राम मास आहे, त्याचं टेम्परेचरसुद्धा काय असेल T2-20 हे आपल्याला समोर डिस्कस करायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर आपल्याला 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे कॉपर स्पियर आहे, त्याचं मास किती आहे तर 100 ग्राम त्याचं मास आहे. टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. त्याचं स्पेसिफिक हीट जे आहे हे 0.1 आहे. त्यानंतर वॉटरचं जर स्पेसिफिक हीट विचारलं तर ते असतं 1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, आणि या कॅलोरीमीटरचं सुद्धा जे काही स्पेसिफिक हीट आहे ते असतं 0.1. ओके, हा तुम्हाला क्वेश्चन लागला समजला असेल. ओके, स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर 0.1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, आता आपण हे डिटेलमध्ये कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते आपण या ठिकाणी न्यूमेरिकल जो आहे तो आपण बघणार आहोत. ठीक आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर प्रथम आला असाल तर सर्वांनी या चॅनलला जो आहे आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं असलेलं बेल आयकॉनचं बटन त्यासुद्धा प्रेस करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत जो आहे शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल जो आहे तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या सोल्युशनकडे. तर त्यामध्ये बघा फर्स्ट ऑफ ऑल आता हा क्वेश्चन अशा पद्धतीचा दिला असेल तर याला सोडवायचं कशा पद्धतीनं. ओके, तर या ठिकाणी बघा फर्स्ट ऑफ ऑल घ्यायचं आहे सोल्युशन. त्यामध्ये लिहायचं आहे गिवन डाटा. जो काही तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलं होतं ते तुम्हाला या ठिकाणी गिवन डाटाच्या स्वरूपात लिहायचं. जसं की स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर, सॉरी स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर. तर कॉपरची जी काही स्पेसिफिक हीट असतं ही आहे 0.1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, हे आपण गिवन डाटामध्ये लिहिलेली आहे. ओके, त्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर तर ही सुद्धा 0.1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस एवढी आहे. ठीक आहे, हे आपल्याला दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी रिमेंबर ठेवायचे, लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, तुम्हाला न्यूमेरिकल दिलेला असेल त्या न्यूमेरिकलमध्ये ह्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या नसतील, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, तर तुमच्या लक्षात राहतील या. ठीक आहे, यस, खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाच्या अशा या गोष्टी आहेत मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा आपल्याला दिलं आहे गिवन दिलं होतं मास ऑफ कॉपर 100 ग्राम. ओके, त्या ठिकाणी मी घेतो, या ठिकाणी लक्षात घ्या. बघा मास ऑफ कॉपर किती होतं 100 ग्राम. त्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर तर ती आहे 0.1 कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी मी युनिट जे आहे हे लिहिलेलं नाही आहे. ओके, तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, त्यानंतर टेम्परेचर तुम्हाला दिलं आहे 100 डिग्री सेल्सिअस मायनस T1. आता हे आपण का घेतो आहे तुमच्या एक लक्षात असू द्या. या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म्युला लावतो आहे तो लावतो आहे स्पेसिफिक हीटचा. कुठला फॉर्म्युला लावतो आहे स्पेसिफिक हीटचा. या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करतो आहे. तर स्पेसिफिक हीटचा जो फॉर्म्युला असतं Q इज इक्वल्स टू, त्या ठिकाणी Q म्हणजे हीट असेल, हीट लॉस बाय ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी MC डेल्टा T असतं. काय फॉर्म्युला असतं लक्षात घ्या, फॉर्म्युला काय असतं MC डेल्टा T. तर M म्हणजे काय असतं मास ऑफ ऑब्जेक्ट, C म्हणजे काय असतं स्पेसिफिक हीट, आणि हा डेल्टा T जो आहे हा असतं चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे, म्हणजे टेम्परेचर जे आहे हे कमी होत आहे वाढत आहे त्यावर डिपेंड आहे. तर आता एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा या वॉटरमध्ये
हा जो स्पियर टाकणार, कॉपर स्पियर टाकणार हीट केलेला 100°C, तर या वॉटरचं टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, वॉटर टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल. सोबत या वॉटरमध्ये कोण आहे, कॅलोरीमीटर आहे, त्याचंसुद्धा टेम्परेचर काय होईल, राईज होईल, वाढणार. पण या कॉपरचं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. ओके, तर लक्षात घ्या इकडं. आता आपल्याला यायचं आहे आपल्या पॉईंटकडे. बघा थोडंसं छोटं करूया आपण, लक्षात घ्या. बघा काय दिलं आहे, मास ऑफ कॉपर 100 ग्राम, कॉपर स्पेसिफिक हीट 0.1, टेम्परेचर 100 - T1. ओके, त्यानंतर मास ऑफ वॉटर दिलं आहे 195 ग्राम, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर ही 1 कॅलरी असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर तुम्हाला दिलं आहे T1. T1 म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर, ही सुद्धा T1 आहे. तर T-20 हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा मास ऑफ कॅलोरीमीटर, तर MC म्हणजे काय, मास ऑफ कॅलोरीमीटर, MW म्हणजे काय, मास ऑफ वॉटर. तर मास ऑफ कॅलोरीमीटर हे किती आहे, 50 ग्राम आहे. स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर ही सुद्धा 0.1 कॅलरी एवढीच आहे. ओके, आणि T2 आहे T-20. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथपर्यंत जे आहेत हे आपलं सर्व गिवन आहे किंवा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. किंवा मित्रांनो हे तुम्ही ते जे काही न्यूमेरिकल दिलं आहेत त्या न्यूमेरिकलवरून बेसून तुम्ही हे काढू शकता. ओके, आता लक्षात घ्या, आता महत्त्वाचा पॉईंट आहे, जेव्हा जो स्पियर आहे, सॉलिड स्पियर जो आहे, जेव्हा तो वॉटरमध्ये टाकला जाईल, ओके, तर त्या सॉलिड स्पियरची हीट जी आहे ही काय होईल, लॉस होईल. ओके, म्हणजे हीट लॉस बाय कॉपर स्पियर, जी काही हीट आहे कॉपर स्पियर हे काय करेल, लॉस करेल, देऊन देईल. मग ही हीट गेन कोण करेल, तर हीट गेन बाय वॉटर, हीट कोण घेईल, वॉटर घेईल, प्लस हीट कोण घेईल, कॅलोरीमीटर. ओके, जेव्हा आपण त्यामध्ये टाकणार तर हीट हा कॅलोरीमीटर आणि वॉटर जे आहे ही हीट काय करेल, गेन करेल. त्यावरनं स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर Q इज इक्वल्स टू मास ऑफ कॉपर स्पियर, या कॉपर स्पियरच्या याला काहीतरी मास असेल, त्यानंतर स्पेसिफिक हीट असेल आणि टेम्परेचर हे काय होईल, डिक्रीज होईल. ओके, तर या ठिकाणी आपला फॉर्म्युला तयार होईल Q इज इक्वल्स टू MC डेल्टा टी, जे तुम्हाला मी आता जस्ट सांगितलं होतं. Q इज इक्वल्स टू MC डेल्टा टी. M म्हणजे काय, मास ऑफ ऑब्जेक्ट, C म्हणजे काय, स्पेसिफिक हीट असेल, आणि T काय असेल, चेंज इन टेम्परेचर त्या ठिकाणी असू शकतं. आता जसं आपण हा स्पेसिफिक हीट म्हणजे कोण, Q कन्सिडर केलं, तर ही Q म्हणजे कोण, हीट लॉस बाय कॉपर. त्यानंतर म्हटलं आपण हीट गेन बाय वॉटर, हीट कोण घेईल, तर वॉटर घेईल, त्याला आपण म्हणूया Q1. आणि हीट गेन बाय कॅलोरीमीटर याला म्हणू आपण Q2. यावरून इक्वेशन काय होईल, Q इज इक्वल्स टू Q1 + Q2, Q1 + Q2 म्हणजे काय, हीट लॉस बाय कॉपर इज इक्वल्स टू हीट गेन बाय वॉटर अँड हीट गेन बाय कॅलोरीमीटर. या ठिकाणी आपल्याला हीट एक्सचेंज प्रिन्सिपल या ठिकाणी अप्लाय होतं. ओके, हीट एक्सचेंज प्रिन्सिपल तो काय सांगतोय, द हॉट ऑब्जेक्ट हीट इज लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू, हीट एक्सचेंज प्रिन्सिपल काय सांगतं, हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा आपला काय, ह्या आपला त्या ठिकाणी हीट एक्सचेंजचं काय प्रिन्सिपल आहे किंवा एक प्रिन्सिपल म्हणतात, त्या ठिकाणी प्रिन्सिपल आहे. ओके, तर इथपर्यंत क्लिअर होईल. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. ओके, आता हीट कोण लॉस केली आहे, तर कॉपर स्पियर, सॉलिडनं स्पियर लॉस केली, तर हे कोण घेणार, तर हा घेणार वॉटर. ओके, मग या ठिकाणी स्पेसिफिक हीट वॉटर करता करूया आपण. तर या ठिकाणी फॉर्म्युला घेऊया बघा, Q इज इक्वल्स टू मास ऑफ वॉटर, तर मास ऑफ वॉटर 100 आहे, इंटू स्पेसिफिक हीट ऑफ सॉरी मास ऑफ कॉपर स्पियर 100 ग्राम आहे, स्पेसिफिक हीट ऑफ कॉपरची किती आहे, 0.1 आहे, इंटू टेम्परेचर किती आहे, 100 - T1, 100 - T1. बघा या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज होत्या कॉपरच्या, मास ऑफ कॉपर 100, स्पेसिफिक हीट 0.1 आणि चेंज इन टेम्परेचर, ह्या आपण व्हॅल्यूज ज्या आहेत, हे जे इक्वेशन आहेत ते आपण या Qमध्ये पुट केलं आहे. कुठं पुट केलं आपण, या Qमध्ये पुट केलं आहे. ओके, Qमध्ये, म्हणजे Q म्हणजे कोण, तर मास ऑफ कॉपर, स्पेसिफिक हीट आणि डिक्रीज इन टेम्परेचर, या ठिकाणी आपण व्हॅल्यूज त्या पुट केल्या. तर आपल्याला या ठिकाणी या पद्धतीचं इक्वेशन नंबर 1 जो आहे हे मिळालेलं आहे. ओके, आता आपण ही हीट जी आहे हे कोणी घेतली, वॉटरने घेतली, तर हीट गेन बाय वॉटर, तर त्या वॉटरला मास असेल तर मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि इन्क्रीज इन टेम्परेचर. तर बघा या ठिकाणी मास ऑफ वॉटर किती आहे, 195 ग्राम आहे, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 आहे, आणि चेंज इन टेम्परेचर T-20 आहे. बस ह्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पुट करायचे आहे. तर वॉटर करता जर आपण फॉर्म्युला अप्लाय केला तर काय असणार, Q1 इज इक्वल्स टू काय असणार, Q1 इज इक्वल्स टू मास ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि चेंज इन टेम्परेचर इन वॉटर. तर आणि चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय होईल,
टेम्परेचर जे आहे हे वॉटरचं काय होईल, इन्क्रीज होईल. तर Q1 म्हणजेच मास ऑफ वॉटर 195, स्पेसिफिक हीट वॉटरची 1 आहे आणि टेंजंट टेम्परेचर T-20. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालेला आहे. याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 2 म्हणूया किंवा 3 म्हणूया. ठीक आहे, इक्वेशन नंबर अगोदरचा हा 1, हा 2 आणि हा मिळाला आपल्याला 3. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, त्यानंतर बघा हीट गेन बाय कॅलोमीटर. आता हीट जे आहे हे कोण घेतलेली आहे, कॅलोरीमीटर सुद्धा हीट काय गेन करेल, तर मास ऑफ कॅलोरीमीटर, स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोमीटर अँड इन्क्रीज इन टेम्परेचर. तर कॅलोमीटर करता आपण घेतलेला आहे Q2 MC डेल्टा टी, तोच फॉर्म्युला असेल. आता ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या पुढच्या Q2 कॅलोमीटरचा मास जे आहे हे 50 ग्राम आहे, स्पेसिफिक हीट 0.5 आहे आणि चेंज इन टेम्परेचर T-20. तर इक्वेशन नंबर 3 काय करूया, सबस्टिट्यूट इक्वेशन 2, 3 अँड 4 इन इक्वेशन 1. आपल्याला इक्वेशन जे आहे 4 नंबरचं, 3 नंबरचं आणि या ठिकाणी हे 2 नंबरचं, हे 3, 2, 3 अँड 4 हे इक्वेशन पुट करायचे कुठं, इक्वेशन 1मध्ये. म्हणजे इक्वेशन 1 काय, Q=Q1 + Q2. या ठिकाणी बघ, लक्षात घ्या, आता इक्वेशन जे 1 आहे हे काय, Q=Q1 + Q2. तर या ठिकाणी जे इक्वेशन व्हॅल्यू आहेत, ठीक आहे, क्यूची जी व्हॅल्यू होती आपण या ठिकाणी आपण जस्ट आत्ता काढली होती क्यूची व्हॅल्यू. ओके, ती काय होती बघा, या ठिकाणी 100 × 0.1 100 - T ही आपण पुट करणार कुठं, या ठिकाणी बघा. या ठिकाणी आपण व्हॅल्यूज घेतलेली आहे क्यूची 100 × 0.1 × 10 100 - T Q1ची व्हॅल्यू इथपर्यंत आहे 95 × 1 × T-25 प्लस या ठिकाणी ही व्हॅल्यू असणार या ठिकाणी कॉपरची कॅलोरीमीटरची, मास ऑफ कॅलोमीटर 0.1 × 10 T-20. ओके, आता काय करतो, या ठिकाणी आपण यांचं मल्टिप्लाय करूया. 100 × 0.1 जर केलं तर आपल्याला 10 मिळेल. 100 - 20 100 - T ॲज इज राहणार. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण 95 × 1 केलं तर 195 मिळेल आणि T-20 हा ॲज इट इज. त्यानंतर नेक्स्ट 50 × जर 0.1 केलं तर आपल्याला 5 मिळेल आणि T-20 ॲज इज राहणार. ओके, त्यानंतर बघा समोर घेऊ, याला आपण नेक्स्ट याला आपण या 10 काय करूया, पूर्ण होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. 10 × 100 बघा, 10 × 100 जर केलं तर आपल्याला मिळेल 1000. 10 × 100 1000 मिळेल आणि 10 × T तर 10T = 95 + 5 हा होईल 200 आणि T-20 हा घेतला कॉमन. ओके, त्यानंतर काय करूया, 100 - 10T हा ॲज इट ठेवूया. या 100नी या पूर्ण T-20ला काय करू, मल्टिप्लाय करूया. म्हणजे 200 × T तर 200T मिळेल, 200 × 20 तर 400 मिळेल. ओके, आता आपण या ठिकाणी करूया, टीचे जे काही व्हेरिएबल्स आहेत हे आपण T एक साईड घेऊया आणि कॉन्स्टंट एक साईड घेऊया. तर हा जो 400 आहे या ठिकाणी 4000 आहे हा आपण इकडे पाठवूया. म्हणजे मायनसचा हा इकडे प्लसमध्ये जाईल आणि हा जो 10T आहे मायनसचा हा इकडं प्लसमध्ये जाईल. ओके, अशी काय त्या ठिकाणी एक्सचेंज होईल. तर या ठिकाणी काय होईल, हा 400 इकडे आला तर 1000 + 400 इथे काय मिळेल 5000. ओके, त्यानंतर 200T हा मायनसचा इकडे प्लसमध्ये काय होईल 210T. ठीक आहे, 210T म्हणजे यावरनं T हा 210 जो आहे इथं मल्टिप्लायला इकडे काय होईल डिवाईडला, म्हणजे T = 5000 / 200. तर 0 0 गॅट कॅन्सल. या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, T = 500 / 21. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर या ठिकाणी फायनल आन्सर, या ठिकाणी आपल्याला आन्सर जे मिळणार ते काय असणार 23.8 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, एवढं आपलं काय असेल वॉटरचं मॅक्झिमम टेम्परेचर त्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चन जो आहे हा खूप सिम्पल आहे, थोडासा दिसायला खूप अवघड आहे मित्रांनो, पण हा यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स जे आहेत त्या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो. तुम्हाला जर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत